सदैव सेवा सकलांची हा एक ध्यास अनिवार्य. किती संकटे आली तरीही करतो आम्ही पार. ध्यास घेऊनी देतो आम्ही भविष्यास आकार. मनापासून आम्ही मानतो देश हाच परिवार. विकास साधावया जनांचा आहो आम्ही तयार. राष्ट्र निर्मितीसाठी झटतो आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. नमस्कार. शिलेदार राष्ट्र निर्मितीचे या कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांची गप्पा मारलेल्या आहेत. आज आपण शास्त्रीय नृत्य ह्या क्षेत्रामध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु डॉक्टर सुचेता भिडे चाफेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुचेताताई नमस्कार. नमस्कार. तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सुरुवात करते ती लहानपणापासूनच तुमच्या, कारण लहानपणीच तुमचं नृत्याशी नातं जुळलं गेलं. तर खरं तर तुमचे वडील हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. असं असताना शास्त्रीय नृत्याकडे तुम्ही कसं काय वळलात? माझे वडील चित्रकार होते. त्या काळामध्ये सिनेमांची मोठमोठी हँड पेंटेड बॅनर्स लागत असत. मी मुंबईत होते, पण मला म्हणजे आताही असं वाटत नाही आणि तेव्हाही मला चित्रपटसृष्टीविषयी की आपण कॅमेऱ्याच्या त्या बाजूला असावं असं कधीच वाटलं नाही. ताडदेवच्या सेंट्रल स्टुडिओजमध्ये त्यांचं डिपार्टमेंट होतं आणि तिथे शूटिंग चालायची. सोहराब मोदी ज्यांनी पहिली टॉकी मूवी बनवली त्यांनी पप्पांना ते डिपार्टमेंट दिलेलं होतं आणि अनेक मीना कुमारी, नर्गिस, अनेक लोक ॲक्ट्रेसेसची शूटिंग बघितलेली मला आठवतं आहे. पण मला खरंच असं कधी वाटलं नाही. कदाचित संगीत, साहित्य, चित्रकला सगळ्यातच मला खूप इंटरेस्ट होता. आपण कधी ॲक्टिंग करावं असं वाटलं नाही. एका गोष्टीची मला देवी गंमत वाटे की ते लाईट्स वगैरे सगळे जे स्टुडिओमध्ये ते बघत असे तर बेबी बेबी असं मला बेबी म्हणायचे. तर बेबी ऑन म्हटलं की मी चमकून बघत असे. त्या बेबी लाईटचं नाव होतं. पण अशा तऱ्हेने मी ते एन्जॉय केलं. पण आणि वडिलांनीही कधी मला आग्रह केला नाही. ॲक्च्युली बरेच प्रोड्युसर्स, त्यांचे डायरेक्टर्स, त्यांचे मित्र होते की एकदा तरी बेबीला कॅमेरा टेस्ट दे. पण मी म्हणायची की मला ज्या वाटेल जायचं नाही ते मला करायचं नाही. आणि नंतरही म्हणजे आजही मला असं कधी वाटत नाही की जायला हवं होतं सिनेमा, असं नाही वाटत. माझ्या माध्यमात मी पूर्णतः समाधानी आहे. पण मग नृत्याची ओढ कशी लागली? खरं सांगू का, अगदी लहानपणापासून म्हणजे फक्त मला डान्स असं माझं नव्हतंच. वडिलांना मात्र त्यांचं ते काय विजन होतं मला माहिती नाही की बेबी डान्सरच होणार. अरे वा, बरं. त्यामुळे वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी मला एक घरी शिकवायला मास्तर येत असत आणि ती सुरुवात झाली. नंतर 11-12 वर्षापासून मी पार्वती कुमार मास्तरांकडे जायला लागले. दोन मोठे गुरु, त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं, गुरु पार्वती कुमार आणि गुरु किट्टप्पा पिल्ले. तर त्यांच्या मार्गदर्शनाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आणि ओघानेच ही जी शास्त्रीय नृत्यामध्ये गुरु शिष्य परंपरा जपली जाते, तर त्याचं महत्त्व तुम्हाला काय वाटतं? कला किंवा विद्या याच्या मुळाशी जायचं असेल म्हणजे त्याचं फक्त वरवरचं तंत्र शिकणं हा वेगळा भाग, पण त्याचे मंत्र जर समजून घ्यायचे असतील तर गुरुशिवाय पर्याय नाही. आणि ही भावना पण शेवटी त्या गुरूंनीच आपल्या शिष्याच्या मनामध्ये चेतवायची असते की मुळाकडे गेल्याशिवाय त्यातनं नवीन सृजन होणार नाही आहे. तंत्र आणि इतर गोष्टी शिकणं, त्याचा एक वरवरची माहिती करून घेणं आणि त्याचं ज्ञान होणं, हा जो फरक आहे की म्हणतात ना की अज्ञानतिमिरांधस्य कारस्य ज्ञानांधय शलाकया चक्षु उन्मिलितेन यस्य तस्मै श्री गुरवे नमः. हा चक्षु वेगळा असतो, आपण पाहतो
ऐकतो, पण तो चक्षु उघडला की जे दिसतं, जे कळतं, जे ऐकू येतं ते वेगळं असतं. आणि हे गोष्ट करणारा गुरु असतो. गुरु हे तत्व आहे. आणि कलेच्या बाबतीत, कारण कला हे एक अतिशय तरल माध्यम आहे. बरोबर. आपल्या परफॉर्मिंग आर्ट्स, प्रयोगशरण कला तर तरलच माध्यम आहे. आणि असं असताना त्याचं ॲब्सोल्यूट रूप दाखवणारं गुरुच असू शकतो. आणि त्यामुळे त्याला पर्याय नाही. पण मग तुमचे दोन्ही गुरु जे होते ते अतिशय शिस्तीचे आणि कडक असेही होते, तर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळताना काही एखादा असा तुम्हाला अनुभव आठवतोय का? मास्तर अर्थातच खूप शिस्तप्रिय तर होतेच. एखादी हालचाल ती अशी म्हणजे अशीच झाली पाहिजे. आता त्या वयानुसार काही वेळा मी कंटाळायची, रडायची, म्हणायचे बास आजचा क्लास झाला, घरी जा, ते तेवढं प्रॅक्टिस करून उद्या तसं ये, तोपर्यंत मी शिकवणार नाही. पण असं जरी असलं तरी खूप प्रेमाने, पण अर्थातच अनेक गोष्टी त्यांच्याकडे एक खूप किस्सांचा साठा होता अभिनयाची. तो एक विशिष्ट भाव येण्यासाठी इतकी सारी उदाहरणं देत. स्वतः ते उत्तम नर्तक होते. म्हणजे उदयशंकरांच्या पासनं स्फूर्ती घेऊन मालवणमधून आलेली एक मराठी व्यक्ती, पण सर्व प्रकारची. तो काळच असा होता की कथकली, भरतनाट्यम, मणिपुरी हे हळूहळू परत स्वातंत्र्यानंतर लोकांना कळायला लागलं होतं की आपल्या जुन्या परंपरा. त्यातून ते पुढे आले आणि त्यांनी भरतनाट्यमच शेवटी आपला अभ्यास विषय निवडला. त्यामुळे ते खूप बोलायचे, खूप सांगायचे आणि त्यातून वेगवेगळ्या भावभावना आपोआप मला वाटतं यायला लागत असत. अगदी त्याच्या उलट माझे किट्टप्पा सर होते. एक तर ते फक्त तमिळ तेलुगू त्यांना यायचं, ज्याच्यात मी अजिबात फ्लुएंट नव्हते, पण मला समजत असे, विषय तोच असल्यामुळे समजत असे. अतिशय कमी बोलत पण अतिशय उत्कट गात. अच्छा. आणि त्यांना जे सांगायचंय ते त्यांच्या गाण्यातनं ते सगळे अर्थ पोचत असत. आणि त्यामुळे दोन मास्तर अगदी वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले. तर किट्टप्पांच्याकडे त्यांच्या वडील, आजोबा, पणजोबा सगळे म्हणजे पोन्नय्या पिल्ल्यांचे ते वंशज. त्यामुळे संगीतच त्यांच्या फॅमिलीमध्ये डान्स आणि संगीत होतं. अर्थात त्या काळात शिकवणारे कधी स्वतः नर्तन करत नसत. अच्छा. पण ते बसवून सांगायचे, इद पडणं, आद पडणं सगळं त्यांना माहिती होतं. उत्तम मृदंग वाजवत, उत्तम गात. आणि त्यामुळे एक वेगळी बाजू मला नृत्याच्या या जगाची, भरतनाट्यमची कळली किट्टप्पांमुळे. तुम्हाला नुसतं गाण्यातनं किंवा त्यांच्या म्हणजे तुम्हाला ते समजत होतं, पण भाषेवरनं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि मराठमोळ्या संस्कृतीत, त्यातसुद्धा पुण्यामध्ये, सदाशिव पेठेमध्ये पुढे, तर अशा ठिकाणी भरतनाट्यम रुजू करणं, कारण भरतनाट्यम हे दाक्षिणात्य शैली आहे, ते कर्नाटक संगीत, त्याचं साहित्य, तर तुमच्यासारख्या मराठमोळ्या संस्कृतीत वाढलेल्या मुलीला ते स्वतःसाठी म्हणून ती शैली घेताना काय आव्हानं पेलायला लागली? त्यांना जे तंत्र जे आपल्याला सांगितलं जात आहे त्याप्रमाणे करायचा, पण त्यातली माहीत नाही वडिलांकडून ती चित्र, रेषा, रंगांची समज आलेली होती, ती होती. त्यामुळे नृत्यही करताना मी रेषांचा वगैरे खूप विचार करत असे. पण एक अरंगेत्रम माझं झालं पार्वती कुमारांकडे 4-5 वर्ष शिकल्यानंतर. रोज 3 तास मी त्यांच्याकडे दादरून, वडील मला ताळदेवला त्यांच्या घरी सोडत असत. असं ते. आणि त्या काळात कुठेही काही दुसरं करायचं नाही. असा म्हणजे डान्स म्हणून शाळेत बऱ्याच काही फोक बिकमध्ये माझ्या मैत्रिणी भाग घ्यायच्या, पण मी वर्गात बसून असायची की नाही, मास्तरांनी सांगितलंय आपण फक्त भरतनाट्यमच करायचंय. पण ते आज कळते की त्या त्यांच्या शिस्तीमुळे किती शेवटी ती तुमची देहबोली बनावी लागते. तर पण या दर्जाला आल्यावर सुद्धा वडिलांचं एक असे, ते म्हणायचे की हे बघ बेबी, तुझ्यात काहीतरी कमी आहे. लोक असू दे, कौतुक करू देत काही, पण काहीतरी कमी आहे. काय मी सांगू शकत नाही, तू जा आणि शोध. तर ते मला अनेक त्या काळात प्रसिद्ध कलाकारांचे, बालसरस्वती ज्यांना की मी माझी मानसिक गुरुच मानते, त्यांचे अनेक कार्यक्रम ते दाखवायचे. माझ्या वयाच्या 6व्या वर्षापासून मी पाहिले होते.
आणि बाला शी यूज टू अशा सर्व अगदी सर्वसाधारण स्त्रीसारख्या त्या रंगमंचावर चालत यायच्या, बाजूच्या आपल्या साथीदारांकडे दृष्टिक्षेप टाकायच्या, तंबोरा सुरू झाला की त्या गायला लागत असत. अच्छा. आणि गायला लागल्या की मला असं वाटे की त्या जमिनीच्या वर 1 इंच इतक्या त्या हलक्या, आणि त्यांच्या सगळ्या हालचाली त्या संगीताच्या प्रवाहाबरोबर आणि अशा वाहत, आणि सुरुवातीला कळत नसे पण मला डोळ्यात पाणी येत असे. आणि मग माझ्या हे जेव्हा मी किट्टप्पा सरांकडे गेले, माझ्या लक्षात आलं की छे, म्हणजे हे गाणंच नाही आहे आपल्यात, ते नाही. सगळं आपण करतो, तालालेत करतो, पण सूर कुठे, गाणं कुठे. आणखीन एक इन्सिडेंट मला याच्यावर आठवतंय की त्या काही म्हणजे कार्यक्रम खूप होत असत. मला वाटतं बाबांनी मला डॉक्टर मेनन, नारायण मेनन, तेव्हा NCPAचे डायरेक्टर होते, त्यांच्याकडे घेऊन गेले होते. अशी गुड, व्हेरी गुड यंग डान्सर वगैरे. तर डॉक्टर मेनन खूप विद्वानग्रस्त, त्यांनी डोळे बारीक करून माझ्याकडे पाहिलं. डू यू नो हाऊ टू ट्यून तानपुरा? मी अशी म्हणलं नाही बाबा, पण आय लर्न. अँड देन त्याच्यावर मी खूप विचार केला की डान्सरला त्यांनी हा प्रश्न का विचारला की तुला तानपुरा लावता येतो का? नाही, मी घेतलाच एक तानपुरा विकत घेतला. आणि मग असं लक्षात आलं की त्या तारा जुळताना, तो फक्त सूर ऐकत येताना तो तुमच्या देहबोलीत कसा आला पाहिजे नृत्यातनं. आणि मग मला कळलं की पप्पा नक्की काय म्हणत होते. आणि मग मी कर्नाटक संगीत शिकले. पण अर्थात भाषेचा प्रांत हा आणखीन थोडा वेगळा होता. तो काही पुढच्या काळामध्ये त्याचंही निराकरण झालं. भरतनाट्यम शैलीचं नेमकं कोणतं मर्म तुम्हाला भावलं? कारण तेव्हाच कथक म्हणजे बाकीच्या शैलींचा पण तुमचा परिचय झाला होता किंवा समजत होतं, तरी भरतनाट्यम करावं असं वाटलं, तर तुम्हाला स्वतःला त्याचं कुठलं मर्म भावलं? मला वाटतं शिकायला लागले तेव्हा अर्थात पार्वती कुमार मास्तर गुरु म्हणून जी माझी एक काही इमेज होती, त्या काळात मला त्यांच्याकडनं ते सर्व मिळालं. आणि त्यामुळे खूप शाळा, आपलं नृत्याचं शिक्षण याच्या पलीकडचा फारसा विचार तेव्हा म्हणजे की कथक शिकूया का, हे आता मुली खूप विचार करतात, तो नव्हता. आणि कुठेतरी मला वाटतं वडिलांना एक विजन होतं की एक शैली पूर्णत्वानी तिला आली तर पुढे ती ते, कारण पप्पा सांगत मला आठवतंय त्यांच्याकडे सिनेमामध्ये एक नृत्य शिक्षक, ॲक्ट्रेसेससाठी मला आता नाव आठवत नाही, त्यांनी पप्पांना सांगितलं होतं की हिला आधी भरतनाट्यम शिकू दे, मग तिला कथक शिकावं असं वाटलं तरी ती शिकू शकेल, पण कथकची जर तिला सवय झाली तर पुढे भरतनाट्यम कठीण जाईल. आणि याचं कारण मला नंतर कळलं की बरं तुलाही समजेल की पायाची जी आयताकृती आहे, उभं राहून तोही रियाज, ऑफकोर्स ते कथकमध्ये तो आहेच, पण ते एक वेळ नंतर जमू शकेल, पण एकदा ती सवय बराच काळ झाल्यानंतर पायाच्या आयताकृतीमध्ये सगळं करणं हे कठीण आहे. मी ते करत राहिले. आणि नंतर मग ते आवडायलाही लागलं. एक तर मी जेजे स्कूल ऑफ आर्टला गेले. मग म्हणजे असं लक्षात येत गेलं की काव्य संगीत जे मला खूप आवडे, आई माझी थोडंफार गात असे, घरच्या घरी शास्त्रीय अर्थात शिकत असे, हे सगळं मला माझ्या नृत्यातनंच अनुभवायला मिळतंय. हे सगळे आस्पेक्ट्स या जी मी शैली शिकत होते त्यातनं ते मला मिळत होते. आणि मग कर्नाटक संगीतही शिकायला लागले, त्याचेही आपल्या संगीतातला तोही फरक, ह्याही गोष्टी कळायला लागल्या. पण एक गोष्ट मला जी खूप भावली भरतनाट्यममधली की नृत्य आणि नृत्य याच्यावर समसमा पारंपरिक प्रयोगामध्ये त्याला समसमा महत्त्व दिलं जातं. आणि जरी ते नृत्यविधेचे 2 पक्ष असले तरी ते पक्ष म्हणून मांडले जात नाहीत. की सुरुवात आलारिपू सारख्या एखाद्या छोट्याशा नृत्य रचनेने, मग स्वरावलीवर ज्योतिश्वरम, मग शब्दांमध्ये थोडा नाट्यपूर्ण असा अभिनय, मग वर्णममध्ये सर्वच म्हणजे गाणे स्वरात गायलेले बोल, परणासारखे तीर्माणम, अभिनय,
स्वर सगळ्याचा सर्वसमावेशक अशी एक क्लायमॅक्सची मोठी रचना, मग 2-3 अभिनयाच्या रचना, मग पुन्हा तिला असं हे एकातनं एक असं जे स्वरूप चलन त्याचं. त्या मार्गम, ज्याला आम्ही मार्गम म्हणतो कार्यक्रमाचं असतं, ते मला नक्कीच भावलं आणि ते मर्म आहे भरतनाट्यमचं असं मला वाटतं. मला असं वाटतं की इतके वर्ष तुम्ही या शैलीबरोबरही आहात आणि अनेक उत्तम विद्यार्थिनी घडवताय कलावर्धिनी नृत्य संस्थेमार्फत. तर शिकवताना नृत्य हा तांत्रिक अंग असतं, तर ते शिकून मग ते रियाजानी प्रत्येकीच्या अंगशुद्धीनी ते तुम्ही सुधारू शकता. पण नृत्य, अभिनय आणि विशेष करून सात्विक भाव हा त्याची खोली कशी आहे किंवा काय, हा शिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावा लागतो किंवा ते कसं घडतं मग? दोन्हीसाठी रियाज आवश्यकच आहे. आणि अभिनयाच्या दृष्टीने अर्थात नृत्य शिक्षणामध्ये नृत्यच शुद्ध नर्तनच आधी घेतलं जातं बराच काळ, आणि थोडीशी प्रगल्भता डान्सरमध्ये आली की मग अभिनयाचा भाग यायला लागतो. हे शिकवणाऱ्यावर खूपच अवलंबून आहे. म्हणजे मला जे माझ्या गुरूंचं आठवतं आणि आज मीही त्या तऱ्हेने करण्याचा प्रयत्न करते की त्या काळात, आता मला एक आठवतंय उदाहरण सांगू शकते. तंजावरच्या मराठी रचना करायला लागल्यावर सरफोजींचं एक पहिलंच पद मी जे शिकले, आजी सोन्याचा दिवस, आजी सोन्याचा दिवस, आजी सार्थक या जन्माचं, आजी फळले अमुचे दैव, देखीला की सांब शिव. आता देखीला की सांब शिव, मी मास्तरना म्हणायचे अहो शिव कोणी पाहिला म्हणजे असं काय, आणि सोन्याचा दिवस हे अभिनयातनं कसं दाखवायचं, ही साहित्यिक उपमा झाली. तर म्हणजे सगळं विश्व असं चमकदार वाटायला लागलंय, असा काहीतरी जो भाव. पण त्याच्यासाठी मला आधी देव म्हणजे काय, माझा देव म्हणजे काय. तर आता हे सगळी म्हणजे ही पार्श्वभूमी फार महत्त्वाची असते की देव म्हणून तुम्ही काय बघता, देव हे काय आहे, आपल्याकडे सगुण आहे, निर्गुण आहे, ह्या सगळ्याची जाण आहे का. मग ते कसं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या साहित्यातनं मास्तर अनेक प्रकारची उदाहरणं देत. पण ते म्हणत की नाही, तुला देव समजला पाहिजे. मग मी विचार करायची, मग मला खूप चित्र काढण्यात मी रंगून जाते, मग तो माझा देव आहे का. मग मला खूप डान्स करताना असं वाटतं नाही आता कॉलेजला जाऊ नाही करत, मग तो काय आहे देव. तर मला आठवते की पुण्याला आलो की तेव्हा मी मुंबईत होते, लग्नानंतर पुण्यात आले. पुण्याला आलो की सिंहगडावर, सिंहगड खूप आवडती जागा, तर त्या तानाजीच्या कड्यावर एकदा उभं राहिल्यानंतर जो काही अवकाश दिसला आणि कुठेतरी मला ती अनुभूती आली की कोण आहोत आपण, कोणी नाही. आणि हा अवकाश, हे सगळं हा देव आहे माझा, हा देव आहे. आणि मग मी सोन्याचा दिवस म्हणून नाचायला लागल्यावर मला बरं वाटायला लागलं की ठीक आहे, माझा कोणीतरी देव आहे. म्हणून मी आत्ता मुलींना, तरुण मुलींना तर मी म्हणते तुला देव सापडला असं, एकदम तुला फोन आला की 10वीत तू पहिली आली आहेस तर तुला किती आनंद होईल, तसा देव पाहिल्यावर होईल. तर तो तू दाखव. म्हणजे काहीतरी सिमिलर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्यात ती चेतना आणावी लागते. आणि हे मास्तर खूप चांगल्या तऱ्हेने करतात. अर्थात प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये फरक असतो. काही जणी म्हणजे खूप मोकळ्या असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पटकन दिसतात, काही बंद असतात. मग मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते की हे बघ, तू रंगमंचावर उभी आहेस म्हणजे तू नाही आहेस ना, त्यामुळे तू कोणाला दिसणारच नाही. तू जी कॅरेक्टर प्ले करते ती दिसणार आहे. सो फॉरगेट इट. कॉन्शियसनेस कसला असतो, मग मी बरी दिसते का, माझं हे ठीक आहे का, ते हे सगळं तू नसतेसच ना, वाय बरी. असं काही वेळेला अशा ह्याने सुद्धा मुलींचा जो इनिबिशन असते ती जाते. आणि मी एक सांगते की मला असं वाटतं इतर संगीतासारखी कला तुम्ही कुठेतरी जंगलात जाऊन हे करून, रियाज करून आणि गाऊन, आणि पण शेवटी आपलं नृत्य हे नाट्य आहे, जीवनाचा अनुभव. मी म्हणते जे अनुभव घेता येतील ना ते घ्या, पण त्याचा विचार करा. नुसतं ट्रिपला जाऊन आले मग तिथे तुला आकाश कसं दिसलं, ते रंग कसे होते, मग ती नदी वाहते, ओढा होता त्याचं तुला काय वाटलं, धबधबा, प्रत्येकाचा तुमच्या खिडकीतनं बघा की हा अनुभव मला कुठेतरी डान्समध्ये आणायचा आहे. कधीतरी प्रसंग येईल. बरोबर. म्हणजे मला आठवतं आर्ट स्कूलला असताना आम्ही स्टेशनवर किंवा राणीचा बागा स्केचिंग असायचं,
तर इतकी माणसं, कोणी असा बसलेला असतो, कोणी असा असतो, कोणी असा असतो, कोणी काय. मग माझा हा छंद असायचा की 2 मुली बोलत असल्या तर आता ह्या काय बोलत असतील ती असं. आणि मग वेळ जायचा, गाडी यायची. पण याच्यामुळे आता मला जेव्हा अशा कॅरेक्टर्स आणाव्या लागतात की माझ्या पटकन ते ती चित्र आहेत. म्हणजे हे सगळे जीवनाचे अनुभव, जसे ॲक्टर शेवटी आपण पात्रच आहोत, नर्तकीला पात्रच म्हटलेलं आहे, तेव्हा आपल्या थ्रू तो रस जाणार आहे प्रेक्षकांपर्यंत. त्यामुळे जीवनाचे अनुभव कॉन्शियस राहून, म्हणजे त्याला तुझ्या डोळ्यात साक्षी असा शब्द वापरत, जो मला अतिशय आवडलेला शब्द आहे, बेबीताई म्हणायचा, साक्षी असलं पाहिजे. तर हे साक्षी पण ठेवून जीवन जर अनुभवत गेलं तर ते सगळे अनुभव आपल्याला आपण जे मांडत असतो त्याच्या थ्रू ते येत जातात. किती सुंदर समजवलं तुम्ही. आता तुम्ही विषय काढला होता की मराठी राजांच्या काव्यावरती, तर त्याचा तुमचा विशेष अभ्यास आहे, तर त्यामागची प्रेरणा काय होती आणि त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. ही सुरुवात अर्थातच पार्वती कुमार मास्तरांपासून झाली. आणि तुला आश्चर्य वाटेल पण तुझ्या गुरु बेबीताई, रोहिणीताईंनी प्रथम तंजावरचं 56 सालचं एक पब्लिकेशन, कोरव्याचे साहित्याचे जिन्नस असं गमतीशीर नाव असलेलं, जे मास्तरांकडे त्या काळी ते येत असत. काय त्यांना अभिनय दर्पण म्हणा, कोणत्या सगळ्या मोठ्या गुरूंकडे जाऊन एक भरतनाट्यम म्हणजे काय असं समजून तेव्हा असतं मला म्हणत, बघ एवढ्या मोठ्या त्या हे आहेत, पण त्यांनाही या दुसऱ्या शैलीविषयी कशी आत्मीयता आहे. तर त्यांनी हे पुस्तक मास्तरांकडे आणलं होतं. कोरवई, तमिळमध्ये कोरवईचा अर्थ साखळी, लिंक, साहित्य. आणि जिन्नस म्हणजे आता आपण फक्त वाण्याच्या वस्तूंना जिन्नस म्हणतो, जिन्नस म्हणजे वस्तू, ती रचना. अच्छा. तर ह्या पुस्तक मास्तरांनी चाळल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यातले म्हणजे सगळं अलारिपूच्या ऐवजी अलारू म्हटलंय, जतीश्वरमच्या ऐवजी शोल्ल म्हटलंय, पण या भरतनाट्यममधल्याच सगळ्या रचना आहेत. आणि जिथे वर्णम किंवा पदममध्ये साहित्य येतं तर तिथे मराठी साहित्य आहे. आणि ह्या सगळ्या रचना तंजावरच्या राजे सरफोजी यांच्या होत्या. आणि त्याचं बरंच ते सारं काम जे आहे ते साहित्य तंजावरच्या सरस्वती महाल लायब्ररीत जतन केलेलं आहे. तर त्याचंही पब्लिकेशन होतं. मास्तर अतिशय क्रिएटिव्ह आणि त्यांना नवीन नवीन करणं, ते म्हणले नाही हे आपण करायला हवं. माझ्या वडिलांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं, तुम्ही स्वतः तांजोरला जा, ते शोधा. आणि त्या काळात त्यांना एक ते संगीत, अर्थात त्याला नोटेशन असं नव्हतं, स्वराच्या ठिकाणी स्वर दिले होते, रागतालाची नावं जी सगळी कर्नाटक याच्याप्रमाणे होती. अच्छा. पण ते म्हणजे वे बॅक इन 63 माझ्या अरंगेत्रममध्येच त्यातल्या 2 रचना मास्तरांनी मला शिकवल्या होत्या, पण त्याच्यामध्ये साहित्य नव्हतं नसलेल्या. पण त्या काळात पण एका साऊथ इंडियन क्रिटिकनी नोंद केली होती की हे खूप साहित्य आहे आणि हे यांनी करावं, हे अतिशय चांगलं आहे. तेव्हा ते मास्तरांनी घेतलं. मग अर्थात त्यावेळी त्यांची तयार अशी करणारी मी शिष्या होते, पण त्यांनी त्याच्या पूर्ण संशोधनाच्या कामातही मला इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि त्यामुळे त्याची समग्र माहिती मला मिळत गेली. अर्थात मी स्वतः 72-73 पर्यंत तंजावरला स्वतः गेले नव्हते. मास्तरांनी अनेक वाऱ्या केल्या, तिथल्या हस्तलिखितातून अनेक रचना आणल्या. आणि जनार्दन पंत तांजोरकर म्हणून त्यावेळी ऑल इंडिया रेडिओमध्ये वीणावादक होते, जे तंजावरचेच होते. त्यांना मराठी पण येत होतं, तमिळियन पण मराठी येत होतं. त्यांनी ह्याचं संगीत दिलेल्या रागतालाप्रमाणे सगळं बांधून घेतलं. आणि मग मला वाटतं 69 मध्ये मी त्याचा पहिला पूर्ण प्रयोग, ज्याला हे डॉक्टर बेनन चीफ गेस्ट म्हणून आले होते. मराठी काव्य आणि दाक्षिणात्य नृत्यशैली, त्यामुळे तुम्हाला क्रिटिक्सना पण सामोरं जावं लागलं असेल. बऱ्याच जणांनी म्हणजे हे काय कसलं संशोधन, काय ट्रान्सलेशनच आहे, अमुक आहे तमुक आहे. मग एक व्ही प्रसाद म्हणून इंडियन एक्सप्रेसचे होते, ज्यांनी बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्टसाठी आमचा एक प्रयोग ठेवला. मास्ताना म्हणले तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगा, आणि जर हे यांना पटलं सगळ्या तर तुम्हाला ऑल इंडिया फ्रंट पेज पब्लिसिटी मिळेल वगैरे वगैरे.
तर तो प्रयोग झाला होता आणि मुंबईच्याच अशा एका बकाल कचेरीमध्ये. पण त्याला विजय तेंडुलकर होते, अरे वा. सोनाल मानसिंग स्वतः, अशी बरीच मंडळी आली होती. आणि त्यावेळी अर्थात मी फक्त डान्स केला, मास्तरनी सगळं हिंदीतून सगळ्याची एक, आणि नंतर मग ह्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. आणि अनेक वर्ष मी म्हणजे मास्तरांनी 27-28 रचना शिकवल्या होत्या, मी आणखीनही पुढे केल्या. मग माझ्या मास्तरांकडनंच मी ऐकलं होतं शहाजी राजांचं नाव. अच्छा. जे की तंजावरचे दुसरे राजे, सरफोजी शेवटून दुसरे, मध्ये 150 वर्षाचा काळ गेला. पण त्यांची पदं मला खूप स्पर्शून गेली, ती भावली होती. त्यामुळे मग 72मध्ये वडिलांबरोबर मी पहिल्यांदा तंजावरला गेले आणि तिथून त्या शहाजींच्या म्हणजे मला आता अजून तो लायब्ररीचा वास माझ्या नाकात आहे की सकाळी उठून जायचं आणि आता आज काय मिळणार आहे. खूप सुंदर वंतरलेले दिवस होते म्हणा. आणि खूप सुंदर पदं मला, नायिका पदं म्हणजे भक्तिपदं, आणखीन बऱ्याच प्रकारची वेगळी वेगळी पदं, शृंगार पदं तर अप्रतिम. अच्छा. आणि ते तिरुवारूर म्हणून एक ठिकाण आहे तंजावरपासून, तिथे त्यागेश नावाचं शिवाचं दैवत आहे, जे शहाजींना तत्वज्ञानामध्ये खूप इंटरेस्ट होता, अद्वैत फिलॉसॉफी, त्यामुळे त्या देवाचे ते भक्त होते. त्या त्यागेश नावाने त्यांनी ही अनेक पदं लिहिली. ती मी आणली आणि 75मध्ये मी शहाजींचा नृत्यप्रबंध म्हणून पहिल्यांदा रवींद्रला मुंबईत आणि पुण्यात असं दोन्हीकडे तो प्रयोग केला. त्याचं संगीत किट्टप्पा सरांकडनं मी करून घेतलं, कारण इतक्या जुन्या काळातले म्हणजे काही काही राग सुद्धा कधी नावं न ऐकलेले असे रागाची नावं होती, पण ते किट्टप्पा सरांना ते माहीत होतं आणि त्यांनी त्या त्या रचने, अर्थात आजच्या काळातल्या रचना मग त्याच्यात नव्हत्या. म्हणजे त्याला दरू असं म्हणत असं. ध्रुवा, नाट्यशास्त्रातल्या ध्रुवा शब्दावरनं हा आला असावा. नृत्य आणि अभिनय असं दोन्ही आहे अशा रचनानं दरू, आणि निखळ साहित्याचं पद, त्याला पद, असे दोनच प्रकार होते. तर त्यातनं निवडून मी एक पूर्ण मार्गम केला होता. आणि मग अनेक शहाजींच्या रचना केल्या, अनेक वर्ष त्या विविध ठिकाणी करतही आले. अगदी अतिप्राचीन काळातल्या रचनांपासून आत्ताच्या काळातल्या रचनांपर्यंत तुम्ही काम केलेलं आहेत. तर ह्या तुम्हाला या रचना करताना सामाजिक स्थित्यंतरांच्या प्रमाणे रचना बदलत जाव्या लागल्या असं वाटलं का? कसं बदल होत गेले असं वाटतं या शैलीमध्ये? परंपरेला बदल तर अपेक्षितच असतात, आणि आधीच म्हटल्याप्रमाणे नृत्य हे नाट्यही आहे. शेवटी प्रेक्षकांसमोर मांडण्याची आणि पोचवण्याची ही गोष्ट आहे. त्यामुळे सामाजिक स्थित्यंतरांचा बदल अनेक प्रकारांनी या कलेवर होत आला, जितका की तो निखळ संगीताच्या प्रांतात दिसत नाही, पण नाट्य किंवा नृत्याच्या भागामध्ये तो दिसतो, कारण शेवटी ते नाट्यच आहे, प्रेक्षकांशी संवाद आहे. एक जो फरक झाला मला वाटतं की आता सरफोजींचा काळ म्हणजे 17व्या-18व्या शतकात सुद्धा 18 रचना आहेत. त्यांनी जे काही निरूपण, त्याला काही वेळा निरूपण म्हटलंय, पण ज्याला आम्ही आज मार्गम म्हणतो, की एक जसा प्रत्येक कलेत असतो, तुम्ही वस्तुक्रम म्हणता कथकमध्ये, तशाच प्रकारचं, तर त्या ह्याच्यात पण त्यांनी 18 रचना दिल्या. अच्छा. आता माझं अरंगेत्रम 63मध्ये झालं, तेव्हाही मला आठवतंय की कार्यक्रमात 12 रचना होत्या, 2 इंटरव्हल होत्या. सो हा आपण म्हणतो काळाचा वेग वाढतोय. आता अगदी मॅक्सिमम डान्सचा अगदी उत्तम म्हणजे 2-2.5 तास म्हणजे डोक्यावरनं पाणी. कुठल्याही फेस्टिवलमध्ये सुद्धा अगदी 1.5 तास म्हणजे तुम्हाला खूप वेळ दिलाय, असं डान्सच्या बाबतीत तरी ही घटना म्हणजे काळाच्या बाबतीत हे सगळं कॉम्प्रेस झालं. आणि मग त्याचा परिणाम अर्थातच मग मांडणी कशी असावी, तोच रसरंग निर्माण जर करायचा आहे, तर मग तो मार्ग हे तत्व आहे. म्हणजे अगदी अलारिप्पूपासनं तिलानान शेवटचं हे मंगळम केलं तरच मार्गम होतो असं नाही. मार्गम हे तत्व आहे. कोण तुमचा ऑडियन्स कोण आहे, तुम्हाला कुठे ते सादरीकरण करायचंय, काळ कोणता आहे, काही विशिष्ट वेळ आहे का, किंवा विशिष्ट प्रसंगासाठी करायचंय का, या सगळ्या फॅक्टर्सवर
त्या रचनेचा घाट बदलत जातो. त्यामुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या, म्हणजे आता नाट्यशास्त्राच्या रूपकानंतर उपरूपक, नृत्यनाट्य, इतके प्रकार नृत्यनाट्याचे वेगवेगळ्या शास्त्रग्रंथांमधनं पाहायला मिळेल. त्यानंतर नाट्यप्रबंध आले, मग फक्त नृत्यप्रबंध आले. असं ही स्थित्यंतरं होत गेलेली जरी असली तरी विषयाच्या संदर्भात खूप बदल झालेला दिसत नाही. शास्त्रीय नृत्याच्या विषयी असा आरोप केला जातो की फक्त तुम्ही पौराणिक कथा आणि ह्याच्यावरतीच कायम तुमच्या रचना आता मांडता. एक आहे, प्रत्येक पुराण कथा ही काहीतरी तत्व, मॉरल सांगणारी आहे. आणि मला असं वाटतं की शिकवताना ती मुलींना सांगितली तर त्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या तऱ्हेने होतं. आजचे दूरदर्शनवरही आपण कार्यक्रमही बघतो की मायथॉलॉजीचे वेगळे अर्थ, वेगळे असं नाही, ते अर्थ आहेतच त्याच्यात, पण काही काळांनी ते अर्थ बाजूला पडतात. आणि नुसती परिकथा नाही आहे की आता कृष्णाची इतकी रूपं आहेत, कृष्णाने गोपींचे वस्त्र पळवली त्या आंघोळ, म्हणजे तो काय सेक्सिस्ट परवर्ट होता का? मग ते का केलं त्यांनी? तर त्यांचा जो इगो होता तो देवाला समोर जाताना यू शुड बी नेकेड, काही तुमच्याकडे आवरणं असता कामा नयेत, याचं ते प्रतीक आहे असं सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये मग करताना मुलींचा वल्गर भाव येणारच नाही. तर इथे कुठेतरी चुकतंय की हे आम्ही आमच्या शिष्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की ही जी तू कथा करते ते रूपक आहे. ते म्हणजे रूपक सांगून टाकायचं नाहीये, पण ते मांडताना अशा तऱ्हेने मांड की त्यातलं रूपक पोचेल. बरोबर. ती फक्त कथा नाहीये. तर हे थोडंसं घडायला पाहिजे. तर मग ह्या सगळ्या पुराण कथा पण खूप सूचक आहेत असं वाटतं मला. मराठी काव्य निवडलत, तसंच तुम्ही भरतनाट्यम आणि उत्तर हिंदुस्थानी संगीत यांचा एक वेगळा अपूर्व मेळ करून नृत्यगंगा ह्याचा हा कार्यक्रम केला. तर खऱ्या अर्थाने ही भरतनाट्यममधली दोन्ही दृष्टीने क्रांतीच आहे, म्हणजे मराठी काव्य निवडणं पण आणि उत्तर हिंदुस्थानी संगीतावरती भरतनाट्यम करणं. तर त्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. जवळजवळ 10-15 वर्ष मी या मराठी रचना खूप केल्या. एक तर मराठी मुलगी, मला वडिलांच्या आग्रहामुळे मी खूप अशी खूप आपलं सांगणं वगैरे अशी मी नव्हते, पण पप्पा म्हणायचे नाही तुला बोललं पाहिजे, हे लोकांना माहिती नाही, हे सांग. त्यांनी मग मी सांगायला लागले, मग ते आवडायला लागलं, लोकांना आवडतंय बघून उत्साह वाढला. तर एक मराठी मुलगी मराठीतून आपल्याला सांगते आणि मग एक मराठी रचना करते. तर ह्याच्यामुळे आणि त्या काळामध्ये आपल्या म्हणजे सांस्कृतिक कल्चर डिपार्टमेंटतर्फे लहान लहान गावांमध्ये महोत्सव होत असत आणि त्यामुळे मी अगदी म्हणजे लातूर, नांदेड, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर पहिले भरतनाट्यमचे कार्यक्रम असतील जे मी केले. पण असं करता करता प्रेक्षकांकडनं असा प्रश्न यायला लागला आणि हे व्हायचं, कारण भाषा जरी मराठी असली तरी सगळा रचना प्रकार, त्याची धाटणी ही दक्षिणी पद्धतीची. कर्नाटक संगीतामध्ये तेच आजी सोन्याचा दिवस गायला लागल्यावर आमच्या मराठी कानांवर आमच्या संगीताचे संस्कार आहेत. त्यामुळे प्रेक्षक म्हणाले आता तुम्ही मराठी भाषा घेतलीत पण मग आपलं संगीत का नाही? हे म्हणणं जेवढं सोपं होतं तेवढं ते करणं फार कठीण होतं. म्हणजे मला पटली ही गोष्ट की असं तो काळ वेगळा होता. तंजावरमध्ये त्या काळी मराठी, तेलुगू, तमिळ सर्व संस्कृतींचा संगम होता. प्रेक्षकांमध्ये सगळे करणारा ऑडियन्स होता. आज ती परिस्थिती नाही आहे. तर मग का नाही मी हिंदुस्थानी संगीत घेऊ, करून बघायला. मग सुरुवातीला मी काय केलं, मला असं वाटलं की आपली 100 वर्षाची नाट्यसंगीताची परंपरा आहे आणि सगळी जुनी नाटकं ही आपल्या पुराण कथानकांवरच आहेत. सौभद्र किंवा नायक नायिका, मानापमान वगैरे. तर त्यातली मी काही पदं निवडली आणि ती मी अभिनयातनं करायला सुरुवात केली. अच्छा. तर तो मला आठवते त्यावेळी दूरदर्शनला केळकर होते आणि 1 तासाचा कार्यक्रम त्यांनी केला होता. आणि त्यानंतर मला इतकी पत्र आली आणि ते लोकांना इतकं आवडलं की त्याला जुना बाज पण होता, एक क्लासिसिझम पण होता, पण तरी अभिनय आता हे कळलं ते कळलं. त्यामुळे मग काही काळ मी अर्धा प्रोग्राम 2 प्रकारचे म्युझिशियन असं सगळे उद्योग केले. पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, मग आता आपण पूर्ण प्रयोग का नाही करू. अर्थात मूळ मुद्दा
महत्वाचा होता की दोन्ही ताल पद्धती हो. पूर्णतया वेगळ्या आहेत. बरोबर. अभिनय सीन्स म्हणजे हिंदुस्थानी संगीत कानामनात आपल्या असतं आणि थोडंफार मी शिकलेही असल्यामुळे ते मी बरोबर. इंटरप्रेट करणं मला त्या मनाने खूप सोपं गेलं. म्हणजे मला असं काही वाटलं नाही आपण काही वेगळं करतोय. पण तालाचं काम आल्यावर त्याचा हे खूपच वेगळा होता. प्रथमतः हिंदुस्थानी ताल आपण कानाने ओळखतो, कर्नाटक ताल हस्तक्रियांनी, असे अनेक फरक होते आणि तिथे मात्र मला बराच काळ गेला. तुम्ही आज आमच्या इथे आलात आणि आम्हाला खरोखर खूप आनंद झालाय आणि छान वाटतंय आम्हाला आणि तुम्हालाही छान वाटावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलं आत्ता, तर तुमच्या साठी एक खूप छान त्यांच्याकडनं काही शुभेच्छा आहेत. तुमच्याविषयी काही अभिप्राय आहे त्यांचा, तर आपण तो बघूया आणि मग परत तुम्ही त्यांच्याकडे त्या विषयावर येऊ. जरूर. काही माणसं पहिल्या भेटीतच आपल्याला आवडतात, जवळची वाटायला लागतात. सुचेताताईंच्या बाबतीत असंच काही घडलं. एक दिवशी त्यांचा फोन आला, प्रभाते मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्या बंदिशी मला हव्या आहेत. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण भरतनाट्यम नृत्यशैलीसाठी कर्नाटक संगीताचा वापर होतो हे मला माहिती होतं. मी तसं त्यांना म्हटलं तर त्या म्हणाल्या की आपला जो उत्तर भारतातला रसिक प्रेक्षक आहे ना, त्यांनी जाणीवेनं या नृत्यशैलीचा आनंद घ्यावा म्हणून कर्नाटक संगीताऐवजी हिंदुस्थानी संगीताचा मी वापर करायचं ठरवलं आहे. त्यासाठी मला तुमच्या बंदिशी हव्या आहेत. मला अर्थातच आनंद झाला, कारण माझ्या बंदिशी नृत्यासाठी वापरल्या जाणार होत्या. माझ्या मनामध्ये आणखी एक शंका होती की मी ज्या बंदिशी बांधलेल्या होत्या त्या गायनासाठी बांधल्या होत्या. नृत्यासाठी त्यांचा वापर करायचा म्हणजे पुन्हा त्यांच्यावर संस्कार करणं, थोडासा बदल करणं हे आवश्यक होतं. कारण नृत्यामध्ये ज्या हालचाली होतात, डोळ्याच्या, मानेच्या, शरीराच्या इतर भागाच्या, पायाच्या, तर त्यांच्या हालचालीशी स्वराकृतींची आणि लयची आकृती जुळावी लागते आणि त्यासाठी आमच्या बंदिशींवर पुन्हा काम करणं आवश्यक होतं. संगीत हे अमूर्ततेकडे नेतं, तर नृत्य हे मूर्त आणि अमूर्त यांचा सुरेख संगम आहे. माझ्या बंदिशी नृत्याच्या माध्यमातून मूर्त रूपाला येणार होता याचा मला खरंच आनंद होता. बंदिशीवर आमचं काम सुरू झालं. सुरुवातीला मला वाटतं सरस्वती रागातली आम्ही बंदिश घेतली होती. तिची लय थोडीशी आम्हाला कमी करावी लागली. सरगमच्या ज्या स्वराकृती होत्या त्याही थोड्याशा त्याच्यामध्ये बदल करावा लागला. हे सगळं होत असताना एक व्यक्ती म्हणून सुचिताताई माझ्यासमोर आल्या. साधी राहणी, वागण्या बोलण्यात सुसंस्कृतपणा, विनयशीलता, कलेबद्दल निष्ठा, अभ्यासवृत्ती, गुरुबद्दलची जबाबदारी, काळाबरोबर वाहण्याची तयारी, नवीन काही करण्याची तयारी, व्यवसायातली नीतिमत्ता, सामाजिक बांधिलकी, अशा अनेक गोष्टी माझ्यासमोर आल्या. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांना उत्तम आरोग्य मिळो आणि त्यांच्या दीर्घ यशस्वी कलाजीवनासाठीही या शुभेच्छा आहेत. कलाकृतीतला प्रामाणिकपणा, शास्त्राला धरून केलेलं, परंपरेला धरून केलेलं त्याच्यामागचं चिंतन, आणि म्हणूनच मला खूप सांगायला इथे आनंद होतो की सुचिताताईंना महाराष्ट्र शासनाचा जो मानाचा पुरस्कार असतो तो आणि संगीत नाटक अकादमीचा अवॉर्डही त्यांच्या ह्या पूर्ण कार्यासाठी मिळालेला आहे. सुचिताताई, जेव्हा आपण म्हणतो की भाषेचं बंधन किंवा नृत्याच्या संदर्भात बघितलं तर तसं ते पलीकडचं आहे. म्हणजे भाषा, प्रांत, धर्म ह्यांच्या पलीकडे नृत्य पोचतं, कारण भावभावनांवरती ते अवलंबून असतं.
तर असं वैश्विक पातळीवरती तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का? प्रभाताईन इतकीच मला या कामासाठी उमेद वसंतराव देशपांडेंनी पण अच्छा. भरपूर, त्यांनी तर एक रचना तंजावरच्या साहित्यातली मी त्यांना दिलेली, त्यांनी संगीतबद्ध मला रागमालिका करून दिली होती. सगळ्यांचा, पु ल देशपांडे सगळ्यांचं प्रोत्साहन होतं की नाही तू हे कर. आणि तालसंदर्भात पंडित सुरेश तळवलकर सुरुवातीला, नंतर मी पखवाज वापरावा असं मनात आल्यानंतर अर्जुन शेजवळ या लोकांनी खरंच म्हणजे त्यांच्या त्या हिंदुस्थानी याच्यातलं ज्ञान आणि त्यात तेवढं माझं काहीच नाही, तरी त्यांनी दिलेली उमेद आणि त्यांची मदत याच्यामुळेच मी हे साकारू शकले. आपल्या देशातच नव्हे परदेशातही, आणि खरंच पाचही खंडामधून एकदा जाऊन दोनदा फ्रान्समध्ये अर्थात खूप वेळा मी जाते, तिथे माझ्या शिष्या पण आहेत. आणखीन एक गोष्ट सांगावी, किस्सा सांगा असं वाटतो. माझी पहिली फॉरेन ट्रिप जी झाली ती SS फ्रान्स नावाच्या लक्झरी लायनरवर, म्हणजे टायटॅनिक सारखी प्रचंड मोठी लक्झरी लायनर होती. आणि तिथे 200-250 माणसांचं थिएटर होतं त्या बोटीवर, आणि तिथे परफॉर्मन्स करायचं असायचं. त्यावेळी अर्थातच मी अशी 20-22 वर्ष माझ्याबरोबर वडील आले होते, 2-3 साथीदार, सगळं त्यांनी अलाउ केलं होतं. तर पहिल्या दिवशी गेल्यावर ते म्हणले की नाही इथे डेकवर तिथे ड्रिंक्स वगैरे चालली होती, तर म्हणे इथे तुम्ही करायचं. म्हटलं नाही, मी समुद्रात उडी मारते, मी परत चालले मुंबई. पप्पा म्हणले थांब. मग त्यांनी त्यांना काहीतरी समजावून सांगितलं. त्या सगळ्या चेअर्स ऑडिटोरियमसारख्या गोलाकार करून घेतल्या आणि म्हणले की आता हे असेपर्यंत आमचे भारतीय याच्यामध्ये ड्रिंक्स वगैरे काही नाही, त्या जागी ती करेल. त्यालाही ते कॅप्टन ॲग्री झाले. आणि मी ज्या भरतनाट्यमच्याच मी करते त्याच रचना केल्या. तरी त्यांना भाषाही काही नव्हतं. पप्पांच्या शेजारी एक बाई बसली होती आणि तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. तर पप्पांनी विचारलं की वाय आर यू क्राईंग. तर त्या म्हणल्या की आय एम अ कॅबरे डान्सर, एव्हरी डे वी सेल अवर बॉडीज हिअर बट शी बॉट माय सोल. मला वाटतं की ती मे बी तिला व्यवसाय म्हणून ते करा, पण ती सच्ची कलाकार होती. तिला नक्की जे काय चाललं होतं ते पोचलं. तर आता कुठली भाषा संस्कृती नसता नाही, कारण ह्या अगदी निखळ निर्मळ अशा ज्या मानवी भावभावना आहेत त्याला कुठलाही धर्म, रंग, आकाराचं काही नसतं. आणि आपण तितक्या कन्व्हिक्शननी ते जर केलं समजून उमजून तर ते पोचतं. हा विश्वास मला या आईने दिला. एक आपल्या इथलंच आणखीन एक उदाहरण आहे जे की मला नेहमी आठवतं. तुला अष्टविनायकापैकी पालीचा एक विनायक आहे, ते अगदी खेड आहे. तिथले एक भिडे खोत जे आमचे नात्यातले नाही पण ते पप्पांचे चांगले मित्र होते. आणि त्या काकी खूप हौशी, त्या महिला याच्यातर्फे नाही बेबीचा डान्स इथे करायचा. आणि ते थिएटर म्हणजे ते डबडात महिन्यातनं एकदा आणून सिनेमा दाखवतात ना, पद्र. तर अक्षरशः स्टेज सारवलं, त्या स्टेजवर मी नाचले. सगळे म्हणजे पुढे एक सतरंजी होती, त्याच्यावर फक्त गावातली बाकी ते गावकरी बसतात, तसे सगळं. आणि भरून गेलं होतं. पहिला डान्स झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. एकही टाळी नाही तुम्हाला. म्हणजे मी सांगत होते मध्ये काय काय आहे, तर मी म्हटलं की तुम्हाला आवडत आहे ना, म्हणजे आवडत असलं तर टाळ्या वाजवा, भरपूर. दुसऱ्या दिवशी गावात फिरताना त्या पाली गावात तांब्याचे हंडे खूप छान बनवतात, त्या कारागिरी ती बघायला मी गेले. तर ते म्हणले तुम्हीच ना ते काय म्हटलं हो तुम्ही आला होतात. हो, तर तुम्हाला काय आवडलं. म्हटलं आम्हाला ना देवळात गेल्यासारखं वाटलं. मला वाटलं की पावती मिळाली. बरोबर. पाश्चिमात्य कला आविष्कार ज्या वेळेला घडतो त्यावेळेला असं म्हणतात की भावनांचा निचरा, कॅथार्सिस ज्याला म्हणतात, तर तशा पद्धतीची अनुभूती येते. आणि आपले जे शास्त्रीय कला आहेत तर त्यांच्या प्रकटीकरणानंतर कुठेतरी एक आत्मज्ञान किंवा त्याचा आतमध्ये आपण जास्त स्वतःला आत्मशोध घेणं किंवा काय अशा पद्धतीचा एक अशी परिचिती येते. तर तुम्हाला नक्की ह्या दोन्हीमधला काय फरक वाटतो? मला वाटतं कॅथार्सिस म्हणजे जे खूप अति उतू गेले ते अति झाले ते काढून टाकणं, आणि रसानंद म्हणजे काहीतरी मिळवणं, हा मुख्य फरक आहे. त्यांना काढून टाकावं असं वाटतं, आपल्याला काहीतरी मिळवावं असं वाटतं. अर्थात
त्याची तुलना अभिनवानी साधारणीकरणाची केलेली आहे, कशामुळे हा मिळतो. पण हा म्हणजे ही मिळवण्याची भावना घेऊन रसिकांनी गेलं पाहिजे, काहीतरी काढून टाकायचं आहे म्हणून नव्हे. तो कॅथार्सिस होतो म्हणूनही रसानंद मिळू शकतो, हे पण नाकारता येणार. ताई, असं म्हणतात की आपल्या आवडीच्या विषयाच्या खिडकीतून आपण जगाकडे बघत असतो. तर रंग, बघायला पाहिजे. रेषा आणि नृत्य या तुमच्या आवडीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही जगाकडे बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मला छान वाटतं. मला जावळ्यांचं नृत्य दिसतं, लाटांचं नृत्य दिसतं, आकाशातल्या रंगाचे कॉम्बिनेशन दिसतात, खूप काही दिसतं. आणि ते मग स्टेजवर करतानाही ते जाणवतं की ते आंब्याचं झाड आहे का, मग त्याला आंबेला का, मग ते नारळाच्या झावळ्या आहेत त्या डुलत आहेत का, त्या म्हणजे मी मगाशी तू जो प्रश्न विचारलास की हा मी एक एक्सरसाइज पण म्हणून मूल्यांकन की डोळे मिटा. आंब्याचं झाड तर कुठलं एकदम आंब्याचं झाड डोळ्यासमोर आलं पाहिजे, किंवा मोठा डोंगर किंवा हिमालय किंवा काही असं म्हणा की तत्क्षणी. मला वाटतं अभिनयासाठी इमॅजिनेशन खूप टोकेरी होणं, कल्पनाशक्ती खूपच पाहिजे. इमॅजिन. आणि आपली तर एकल कला आहे, म्हणजे इथे कोणी नाही, अगं बाई तू आलीस असं म्हणताना ती व्यक्ती तिथे उभी राह, बरं छान मस्त साडी मस्त नेतली, हे ती तिथे बाई मला दिसली पाहिजे, जी कोण असेल ती नायिका सखीशी बोलताना. नाही तर नुसता असा हात घ्यायचा आणि असं करायचं, त्याच्यात ती सखी तयारच होत नाही आणि लोकांना काही कळत नाही. तर तुमचा अभिनय कळत नाही असं होतच नाही. तर अभिनय होतच नाही, फक्त अंगाने ते करणं, याच्या पलीकडे भाव हा शेवटी अंतरंगात आधी निर्माण व्हायला लागतो. तुम्ही एवढ्या विद्यार्थिनी घडवलेल्या आहेत, तर असं अनेकदा होत असेल की प्रत्येक विद्यार्थिनी एक परफॉर्मर म्हणून उत्तम होईलच असं नाही. तर मग अशा वेळेला बाकीचे जे आयाम आहेत, म्हणजे शिक्षक होऊ शकते किंवा आस्वादक होऊ शकते, समीक्षक होऊ शकते किंवा काय, तर अशा पद्धतीचं तिचं किंवा दृष्टी त्या प्रकारे तिची होण्याच्या दृष्टीने तुम्ही काय तिला समजावून सांगायला लागतं? अगदी खरं आहे. हे थोडंसं गुरूंनीच हे जोखायचं असतं की नक्की हिची गुणवत्ता कशामध्ये अधिक प्रखर होते. अर्थात ती शिष्या असली तर ती मानते. आणि आता म्हणजे माझ्यासमोरच अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी BA MA अगदी युनिव्हर्सिटीतनं केलं आहे, अनेक वर्ष शिकले आहेत, पण काही जणी मीडियामध्ये आहेत, काही फोटोग्राफर्स आहेत, ॲक्ट्रेसेस म्हणजे आता हिरावती अर्चे, सुकन्या कुलकर्णी, या आमच्या खूप चांगलं भरतनाट्यम भक्ती बर्वे मास्तरांकडे शिकत असे. आणि भक्तीने तर विद्यापीठात येऊन की कसा ती जे शिकली तिचा तिने थिएटरमध्ये वापर कसा केला, हे अतिशय सुंदर त्याच्यावर एक लेखडेमही त्या काळात दिलं होतं. तर मला असं नक्कीच वाटत नाही, म्हणजे मी शिकवताना प्रत्येक मुलीचं ते जोखणं पण महत्त्वाचं असतं. आणि मला त्याच्यात माझं शिकवणं फुकट आहे, हिनी काय डान्स पुढे सोडू असं मला निश्चित नाही वाटत. सोडून दिला म्हणजे काय, तुम्ही संस्कार करताय, जे तुम्ही शिकता ते तुम्ही घ्या, त्याचं कुठे ना कुठे तुमची जागा, तुमचा रस्ता, तुमची खिडकी तुम्हाला सापडेल. पण हे काही वेळेला असंही होतं की ज्या शिकायला येतात, म्हणजे मला अगदी डान्सर, माझं अरंगेत्रम, माझे परफॉर्मन्सेस झाले पाहिजेत, ठीक आहे, अरंगेत्रमच्या लेवलपर्यंत गेलीस, पण आता मला वाटतं की तुला लिहिण्यातला तुझा इंटरेस्ट जास्ती आहे, तू याच्यावर लिहायला लागते, ते मला दाखवत जा, ते आपण कुठल्या तरी याच्यासाठी करू. म्हणजे अशी थोडी वेगळ्या प्रकारची एनकरेजमेंट पण. आणि हे सगळं मुळातून शिकलेल्या व्यक्तीला जसं येईल. इवन मेकअप सारखी गोष्ट की जी शिकलेली आहे ती नृत्यकला, जिला माहिती आहे रंगमंचाची गरज डान्सरसाठी, ती नक्कीच उत्तम प्रकारची मेकअप, म्हणजे जास्ती चांगला मेकअप, पार्लरचा मेकअप नाही करणार, तिला डान्सच्या किंवा त्या शैलीनुरूप पण तिला त्याचे हे कळतील बारकावे. त्यामुळे ही अगदीच चांगली गोष्ट आहे की आता वेगवेगळ्या मार्गाने मुली जात आहेत आणि नृत्य शिक्षणाचा उपयोग करून घेत आहेत. तर ह्या सगळ्या गदारोळामध्ये शास्त्रीय नृत्य टिकून राहील असं वाटतं का, किंवा त्याचं स्थान कुठे असं वाटतं तुम्हाला? हिरे काय असे सगळीकडे पडलेले नसतात आणि ते त्याचं महत्त्व तेच आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे अलीकडची पिढीवर माझा विश्वास आहे, त्या
म्हणजे त्या बाहेर जाऊन हे पण करतील, पण तरी शास्त्रीय नृत्य शिकायला पण तेवढ्याच आवडीनं येतात. आणि त्यांच्यामध्ये ती जर गोडी, मग जास्ती जबाबदारी मला वाटते की आमच्यासारख्या शिक्षकांची आहे, गुरूंची आहे, की त्यांना त्या व्हॅल्यूज देणं, त्या समजावून सांगणं की ह्या कला कशा वेगळ्या आहेत, त्याच्यामधला आनंद वेगळा आहे. प्रत्येक कला असतेच आणि असायलाही पाहिजे, समाजात जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी ती असते. फ्युजनच्या बाबतीत म्हणशील तर मी म्हणेन की भेळ चटकदार असते, ती आवडते, आणि बासुंदी सुंदर असते, पण म्हणून ते दोन आपण एकत्र करू का? म्हणजे ज्या दोन गोष्टींचा मेळ करा, त्याच्यामध्ये काहीतरी संवाद होणाऱ्या अशा त्या दोन गोष्टी हव्या. दुसरं मला एक वाटतं की फ्युजन करायला आपलं काहीतरी आणि पाश्चात्य असंच कशाला लागतं. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर नृत्यगंगा एक, मी त्याला फ्युजन म्हणत नाही, कारण त्या फ्युजनला आता वेगळाच एक वाज येतो, म्हणून मी त्याला सिंथसिस म्हणते, की एक चांगल्या तऱ्हेने त्याचं एकत्रीकरण होऊ शकतं. काही गोष्टी मला असं वाटतं की पाश्चात्यांचं सुद्धा क्लासिकल जे आहे ते आपल्याकडे फारसं आलेलंच नाही, कोणाला माहितीच नाही. ॲक्च्युली जे सगळं आपल्या क्लासिकलमध्ये जेव्हा बरोबर घातलं जातं ते त्यांचं लाईट म्युझिक किंवा लाईट डान्स आहे, तो काही क्लासिकल नाही. आणि त्यांच्याही क्लासिकलमध्ये अशाच तऱ्हेने क्लासिकल म्युझिक आणि हेच सगळं वापरलं जातं. आणि टू टेल यू द ट्रूथ, तिथेही त्याची पॉप्युलॅरिटी हे तशीच आहे. म्हणजे पॉप्युलर शोधणं असे हजारो 10-10 हजारांनी जसे होतात तसे काही बॅलेला होत नाही, ते ऑडिटोरियममध्येच होतं 1000 माणसांच्या. तेव्हा तसं जगात सगळीकडेच असणार आहे. तेव्हा हे सगळ्याच्या या लेवल्स आहेत, प्रत्येक लेवलवर प्रत्येक असतं, पण याचं आधिक्य वाढू नये. आणि एक मला वाटतं की ग्लोबलायझेशन ठीक आहे, पण त्याच्यात आपलं स्वत्व ठेवायचं असलं तर नक्की आपण कसे वेगळे आहोत. मला वाटतं की भारतीय आपल्या मातीचा असा गुण आहे की आपण अधिक आत्मिक आहोत. म्हणजे तू भेटलीस तर तुझ्या डोळ्यात सर्वरी बरी आहेस एवढं आपल्याला पुरतं, जवळ येऊन मिठ्या मारायला लागत नाहीत. पण आता तरुण मंडळी ते करतात, त्याची जरूर नाही आहे. म्हणजे आपलं स्वत्व आणि हे काही जपानी किंवा या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे तत्व आपण काही की रंगमंचावरचं सादरीकरण किंवा अशा काही गोष्टी तत्वतः किंवा त्यांची मांडणी किंवा हे घेऊ शकतो, पण ऍक्च्युली फिजिकली तो डान्स किंवा ते म्युझिक, हां तुमच्या मनात तशी काहीतरी त्याला एक फोकस आहे, त्याला ध्येय आहे, त्या या कारणासाठी मी या दोन गोष्टी, असं असलं तर हरकत नाही. नाहीतर ते फ्युजन फ्युटाईल होतं. शास्त्र आणि परंपरा यावर तुमचं खूप सुंदर विवेचन अनेक लेखांमधनं मी वाचलेलं आहे, तर त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. कारण काय होतं की त्या बाबतीत खराच गोंधळ विद्यार्थिनींचा पण असतो आणि सामान्य प्रेक्षकांचाही असतो कित्येकदा. तर तो जरा डोक्यातनं प्रश्न आमच्या, मला वाटतं की पारंपरिक शिक्षणामध्ये अलीकडे आणि आता विद्यापीठीय पण झाल्यानंतर शास्त्राचा बराच विचार दिला जातो, पण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचा संबंध लावून ते सांगितलं जात नाही आणि त्यामुळे मग ते शास्त्रातल्या गोष्टी काहीतरी वेगळ्या आणि प्रॅक्टिकलच्या गोष्टी वेगळ्या असा काहीतरी गोंधळ होतो. खरं तर अभिनय दर्पणातला शेवटचा श्लोक मला फार याबाबतीत सूचक वाटतो. एताश्च नर्तन विधौ शास्त्रतः संप्रदायतः स ताम अनुग्रहेणैव विज्ञेयान अन्यथा भुवी. म्हणजे त्याचं शास्त्र तर समजलंच पाहिजे. कुठल्या तरी एका पॉइंटला ठीक आहे की तोपर्यंत हे म्हणजे हे असंच कर, पण एका पॉइंटला असंही कळावं लागतं की हे असंच, हे का मी करतोय, त्याला त्याचा आधार काय, शास्त्र काय करतं, जो कलाविष्कार आहे त्याची वैचारिक त्याची पार्श्वभूमी काय आहे ती शोधून ती मांडत असते. म्हणजे शास्त्र हे बंधनकारक नाही आहे, ते एक संरक्षक कवच आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे आज इतक्या परंपरा ज्या नाट्यशास्त्रात 2000 वर्षापासून चालत आलेल्या आहेत ते त्याच्यामुळेच आहेत. आणि वेळोवेळी परंपरा बदलत गेली की त्याचं एक वेगळं शास्त्र मांडलं जायचं. त्यामुळे त्या आधारावर पुढचं म्हणजे शास्त्र आधी का परंपरा आधी, मला कोंबडी आधी का अंड आधी, मला असं वाटतं कलाविष्कार आधी. कलाविष्कार माणसाला जेव्हा मला सुचतं तेव्हा हे शास्त्रात इथे सांगितलं, इथे असा मी विचार नाही, मला हे मांडावं असं वाटतंय, ही माझी देवबोली मला माहिती आहे, त्यातनं मी हे करणार आहे. पण नंतर त्याचा अनालिसिस जर झाला नाही तर त्यात ते पुढे जाणार नाही.
ते तिथल्या तिथेच राहील. त्यामुळे शास्त्र हे जरुरीच आहे. परंपरा, शास्त्र, परंपरा, आणि त्यामुळेच कलाविष्काराची अनुभूती आणि कलाविष्कार पुढे जात असतो. आत्तापर्यंत तुम्ही एवढे रंगमंचावरती प्रयोग केलेले आहेत, तुमच्या नृत्याचं सादरीकरण केलेलं आहे, तर आपल्याला आत्मशोध घ्यायला नृत्य मदत करतं किंवा एक आत्ममग्न व्हायला मदत करतं असं म्हणतात. तर तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरून गेलात किंवा असं वेगळाच काहीतरी एक अनुभव आला आहे? की त्याला असं काय ट्रान्समध्ये जाणं वगैरे असे शब्द नाही वापरणार, पण एक जो परंपरेचा ठरवून दिलेला मार्ग आहे किंवा एक कुठलाही मार्ग ठरवून जेव्हा कार्यक्रमाचं सादरीकरण होतं, मला वाटतं की नेहमीच त्या शेवटच्या रचनेपर्यंत त्या कुठल्या तरी एका निर्मळ अशा पातळीवर पोचलेलं असतं आणि त्या क्षणाचा अनुभव मी बऱ्याच कार्यक्रमातून घेते आणि इनफॅक्ट त्याच्यामुळेच हे करत राहावंसं वाटतंय की ती अशी एक पातळी आहे की जी दुसरं काहीच मला तिथे नाही घेऊन जाऊ शकणार, पण आज माझं नृत्य नेऊ शकतं. सुचिताताई, असं मला एक वाटतं नेहमी की एवढे वर्ष इतक्या गोष्टी, म्हणजे आता आपण जे बोललो की नृत्यगंगा असेल किंवा वेगवेगळे प्रयोग तुम्ही भरतनाट्यममध्ये करून पाहिले, आजचा समकालीन एखादा विषयही हाताळलेला असेल तुम्ही. मला वाटतं तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंवरती डिस्कवरी ऑफ इंडियावरती केलं होतं, तर त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल. पण माझा प्रश्न त्याच्या पुढे जाऊन असं आहे की आता ह्या टप्प्यावरती की माझं हे राहून गेलं आणि मला हे करायचंच आहे असं कुठे वाटतं का? कंटेंट वाटतं एकदम समाधानी आणि आता माझं सगळं झालं, म्हणजे कला ही समाधान देणारी, म्हणजे क्रिएटिव्हिटी होतच राहते, पण तरी तुम्हाला आत्ता कसं वाटतं? नाही, शिकण्यासारख्या काय काही त्या आपण पुढे आलो की मागे बघताना, म्हणजे मागे बघू नये असं म्हणतात, पण थोडं मागे बघत पुढे बघावं असं मला वाटतं. आणि त्यामुळे नृत्यगंगेच्या संदर्भातल्याही अनेक गोष्टी, किंवा आज असं वाटतं की मी खूप सिस्टमॅटिकली हिंदुस्थानी संगीत पण शिकायला हवं होतं. म्हणजे मला ती संवेदना क्षमता आहे की मी संगीत म्हणजे होत असलं की मी ती समजते आणि मी ती नाचू शकते, पण जितक्या खोलीवर त्यातलं शास्त्र पण समजायला पाहिजे ते मला, त्याचा विचार मी केला नाही, तसं मी शिकले नाही. मी कायम नृत्यासाठी संगीताचा भाव हे घेऊन, आधार घेऊन मी करत राहिले, तेव्हा तेही मला असं वाटतं की तेही मला करायला आवडेल. तालालयीच्या गोष्टी आमच्या गुरूंनी असं वेगळं तालालयीतलं काम असं आम्हाला शिकवलं नाही. नृत्य रचनांच्या आधाराने जे आलं त्यातनं काही मी गोष्टी निचोड काढले की हे किट्टप्पा सरांचं हे कॉम्बिनेशन हे अशा तऱ्हेने असतं, मास्तरांचं हे असं, पण तरी तेही सिस्टमॅटिकली शिकण्याची इच्छा आहे. बघू आणखीन काही नवीन गोष्टी नृत्यगंगेमध्ये शिरतील नक्कीच. सुचेताताई, आज एवढी वर्ष तुम्ही या साधनेमध्ये आहात आणि आम्ही तुमच्याकडे एक प्रेरणा म्हणून बघतो आणि ज्या प्रकारे तुम्ही विद्यार्थिनी घडवल्या त्याही उत्तम काम करतायत आणि ज्या प्रकारचं तुम्ही कार्य भरतनाट्यमला विकसित करताना करत आलाय इतके वर्ष, तर ह्या सगळ्या अनुभूतीतनं सुद्धा तुम्ही आत्ता मला जे शेवटचं उत्तर दिलं की मला म्हणजे विद्यार्थिनीची एक स्टेज असते, ते मला नेहमी वाटतं की जोपर्यंत आपलं शिक्षण चालू आहे ना तोपर्यंतच आपल्याला शिकवण्याचा अधिकार आहे. क्या बात आहे. तुमच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे आणि मला अशी नक्की आशा आहे की सगळ्या विद्यार्थिनी फक्त भरतनाट्यम शैलीतल्या नाही तर जे कोण नृत्य शिकतायत किंवा इतर कलांमधल्या सुद्धा सगळ्या उपासकांना यातून खूप काही मिळालं असेल. आज तुम्ही इथे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आलात आणि मनापासून गप्पा मारलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.